है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किया है, उसमें कहीं ना कहीं डेसिमल नंबर के दूसरा फेज भी हो गया था, पहला फेज भी हो गया था, बराबर है। अभी जाते हैं तीसरे फेज के तरफ। इसका बेसिक जरा जान लो, समझ लो, बहुत बड़ी बात नहीं है, बहुत अच्छे से उसको आप समझ लोगे, ठीक है? क्योंकि पॉइंटच्या रिगार्डिंग सगळ्या गोष्टी तो तुम्हाला समजल्याच आहेत. आता पॉइंटच्या रिगार्डिंग काय डाऊट आहेत का? आता जे काय असतीलही ना, तर ते नाहीसे होऊन जातील. बघा याच्यामध्ये कसं, की बघा, आपण छान पद्धतीने बेरीज कसं करायचं ते पण अभ्यास केलाय, वजाबाकी कसं करायचं ते पण अभ्यास केलाय की नाही केलाय? दशांश संख्यांना पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवतो आपण, हे माहित आहे ना सगळ्यांना? बेरीज केलाय की आपण त्याचे फक्त बारकावे बघितले? दशांश बेरीज नाही केलाय, चला ठीक आहे, आज करूया छान पद्धतीने, ठीक आहे? अच्छा, मला फक्त इतकं सांगा, 0.9 नंतर काय येतो? खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये असेल, सर 0.9 नंतर की नाही, 9 नंतर 0.10 येत असेल, पण हा सरासर गलत है। एक मैं फिर से बता दूं, चलो बच्चा, आज हम लोग यही देखने वाले हैं मस्तपैकी इनकी एडिशन सब्सट्रैक्शन किस हिसाब से आप कर सकते हो, कैसे कैसे दशांश संख्यांसोबत तुम्ही डील कराल, जर ते तुमचं बेरीजमध्ये असो, वजाबाकीमध्ये असो, गुणाकारात असो किंवा भागाकारात असो, चालेल है कि नहीं? तो चलो बच्चा, यही सीखने वाले हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट है, मैं अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। तो चलो बच्चा, देखो यही हम लोग पढ़ने वाले हैं आज। ये बड़ा, ये देखो एक चीज इसमें याद रखना कि 0.8 नंतर 100% 0.9 येते, पण 0.9 नंतर 0.10 नाही येत, तर काय येतो बाळा? तर मात्र एक. काय येतो? एक. आणि एक म्हणजे एक नसून काय असते? एक म्हणजे एक नसून काय असते? 1.0. मग अजून समोर सुरू होणार 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5, 1.6, 1.7, 1.8, 1.9, 1.10 नाही, 2. हाच सांगायचं. काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? अशा पद्धतीने डील करायचं आहे. आता समजलं? आता बघा, एक अजून सांगतो, जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की हा 2 म्हणजे 2 नसून काय असते? 2.0. वाटेल तितके शून्य लावू शकतात, 1 लावू शकता, 2 लावू शकता, 3 लावू शकता, काही फरक पडणार नाही. आता बघा, आज आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण काय बघणार आहोत रे? बेरीज. तर दशांश संख्यांची बेरीज काय करणे आहे आपल्याला? बेरीज. जर बघा बघा, जर मी तुम्हाला एखादा एक्झाम्पल दिलं 1.6 आणि 1.7, 1.6 प्लस 1.6, हा खूप सोपा आहे रे. तर अशा वेळेस नेमकं तुम्ही काय कराल माहित आहे का? अशा वेळेस नेमकं तुम्ही काय कराल? तर लक्षात ठेवायचा की पॉइंटच्या खाली नेहमी पॉइंट ठेवून, 1 पॉइंट, पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवलं, पॉइंटच्या बाजूला कोणती संख्या आहे? 7, इकडे कोणती आहे? 1, म्हणून यांची आता तुम्ही बेरीज करू शकता. काही डाऊट आहे का? कसं? तर 6 आणि 7 किती होतात? 13चे 3 लिहायचे, एक तिकडे पाठवायचा, पॉइंट आहे म्हणून टेन्शन घ्यायचा नाही, एक इकडे पाठवला तर एकाने एक किती होतात? 3, आणि हा असा पॉइंट. काही डाऊट आहे का? झालं, हा तुमचा उत्तर. समजलं? पक्का? एक अजून एक्झाम्पल दिलं तर करून दाखवू शकाल मला? जर मी तुम्हाला म्हटलं बाळा 2.8 प्लस 7.2, सांगा याचं उत्तर काय असेल? फटाकसे सांगा. रफ मी सांगितलं होतं, इथं रफच पाहिजे हा, बाकी सगळे डिटेल तुम्हाला मिळणार आहे. जल्दी. गुड गुड गुड, बहुत बढ़िया. देखो देखो देखो, चीजों को समझो बच्चा. बघा, 2.8 प्लस 7.2 आलं, 2.8 प्लस 7.2, ठीक आहे. याचं बेरीज कसं कराल? मी काय म्हटलं की पॉइंटच्या खाली काय ठेवा? पॉइंट ठेवा. 7.2 मान्य करा. यांची जेव्हा बेरीज करताना बघा, 8 आणि 2 किती होतो? 10. पॉइंटच्या खाली पॉइंट आणि 1 करून द्यायचा ट्रान्सफर. काय समजलं? जसा तुम्ही ट्रान्सफर केला
7 आणि 2 किती होतात? 9 आणि 1 किती झाला? 10. आता 10.0 म्हणजे काय होते? आलता सगळ्यांचा समजत आहे ना? प्रकार समजत आहे? आता बघा थोडस चेंज करतो. लक्ष दे रे बडबड, जास्त बोलत नको जाऊस तू. चल बघ, चेंज केलं मी प्रश्न आता, आणि आता म्हणतो मी तुम्हाला काय, तर लक्ष द्या की 1.6, लक्ष दे, लिहायला सांगितलं नाही मी. 1.6 प्लस 20.7 8 78. आता थोड़ा बदलला, तुला लिहायला नहीं सांगितलं है। मैंने कल ही बताया था ओवर स्मार्ट मत बनिए। मेरे को पता है आप लोगों को आता है, लेकिन फिर भी, है ना, आपके बाजू वाले बच्चे को नहीं आता होगा तो उसका कॉन्फिडेंस लो हो जाता है। आप पुराने बच्चे हो, पुराने बच्चे मेरे को पता है कि उनको आ रहा है करके, है ना। नए बच्चों के साथ ऐसे नाइंसाफी मत कीजिए। ओके, तो देखिए बघा, इसके साथ कैसे डील करेंगे, मी काय म्हटलं होतं, पॉइंटच्या खाली काय ठेवणे, पॉइंट ठेवणे, म्हणजे याला कसं ठेवाल तुम्ही 1.6, त्याच्यानंतर दुसरं वाला पॉइंटच्या खाली पॉइंट, पॉइंटच्या इकडे काय अक्षर आहेत 20, बरोबर तसंच लिहिणे हा, आणि 78. नाही समजलं का? खूप सारे मुलं असं करतात, सर 20.78 प्लस 1.6 असं करतात. असं करायचं नाही. काय डाऊट आहे का? समजलं काय करायचं? पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवणे, हा लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवल्यावर मग ते 2 अंकी संख्या असो तिकडे पॉइंटच्या नंतर किंवा 3 अंक, या आपल्याला काही फरक पडत नाही. पण काय करायचं, इथे खाली तर 2 अंक दिसत आहेत, वरती एकच अंक दिसत आहे पॉइंट नंतर, बरोबर आहे. तर अशा वेळेस काय करणे, जिथे पॉइंट कमी दिसत आहे, सॉरी पॉइंट नंतर अंक कमी दिसत आहे, काय करणे बघा, पॉइंट नंतर इथे एकच अंक आहे आणि इथे 2 अंक आहेत रे, तर काय करायचं, इथे 2 अंक बनवण्यासाठी एका टकल्याचा उपयोग करू शकता, करू शकता असा. अले ले 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 ले, एक नंबर काम जमला का नाही? त्याला काय फरक पडते, उसको रखो या ना रखो, कोई फरक पडता नाही. तो सांगा तुम्ही आता प्लस करायचा आहे, 0 ना 8 8, 7 ना 6 13, पॉइंट जसाचा तसा, हातचा 1, 1 ने 1 2, आणि हा 2 तुमचा उत्तर. कोई डाउट है किसी को? कोई डाउट है किसी को? अब अगर सपोज मैं बोलूं दूसरा एक एग्जांपल, देखो बड़ा, 1.002 प्लस, ध्यान से देखना, 1.002 प्लस 1.7, टेंशन लोगे क्या? नहीं, पैटर्न को पकड़ो। मैंने क्या कहा, पॉइंट के नीचे पॉइंट, 1.002 पॉइंट के नीचे, इधर 1 है तो 1, इधर 7 है तो 7। ऐड करते वक्त मैंने क्या बोला था कि अगर सपोज जहां पे आपको कम दिखते, इथं बघ ना, पॉइंट नंतर अंक एकच आहे आणि तिथे पॉइंट नंतर अंक किती आहेत? 3 आहेत ना रे, 0 0 2 असे 3 अंक आहेत ना, म्हणजे खाली मला किती शून्य द्यावं लागतील? लावून टाका, कोणी काय नाही म्हणतील तुम्हाला, खतम का. जिथे जितके अंक कमी आहेत पॉइंट नंतर, तितके लावून टाका. बॅलन्स करायचं, जास्त कुठे आहेत ते बघायचं, तितकेच खाली कमी आहेत, किती कुठे कमी आहेत तितके बघायचं, बस उत्तर रेडी राहणार. 2 टकल्या 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 7, 1 ने 1, हा तुमचा उत्तर बघ, हा तुमचा उत्तर. अगर एक सवाल मैं दूं आपको तो कर लोगे पक्का? तो देखो बच्चा, मेरे को करके बताओ फिर कि 60 पॉइंट, ध्यान से देखना, 60.389, 60.389 और 2 पॉइंट और प्लस 2 करना है, प्लस 2 करना है, देखता किसका आंसर आता। ये तो फटाक से बताना चाहिए था, सांग। सगळ्यांच्या चुकला बाळांना, टाळ्या वाजवा हिच्यासाठी, टाळ्या वाजवा हिच्यासाठी फक्त. काय नाव बाळा तुझं? माहीसाठी टाळ्या. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, तू बया, इथं मुलं काय करतात, डायरेक्ट कसे करतात ते सांगतो बघा. 60.389 डायरेक्ट बेरीज करतात 2 सोबत बये, असा करायचा नाही. 9 आणि 2 धरतात ना, म्हणतात 11,
मस्तपैकी असा, हा 9 3 आणि हा 0 आणि 6 असा कोणाकोणाच्या आलता? बाप रे, देखो ध्यान दो, ऐसा करने का नहीं बाळा. एक चीज याद रखना, मी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितलं होतं की कुठली पण पूर्णांक संख्या हे दशांश संख्या असते. कुठली पण म्हणा, कुठली पण पूर्णांक संख्या ही दशांश असते. मतलब ऑल इंटीजर्स आर कम्स इन द कॅटेगरी ऑफ डेसिमल नंबर. इतना पक्का है? तर मला एक गोष्ट सांगा, हा 2 तुमचा इंटीजर आहे ना, तर 2 म्हणजे 2 नसून काय असते रे? 2.0 असते की नसते? 2 म्हणजे 2.0 असतो की नसतो? पॉइंट असते ना. तर बेरीज करत असताना मी काय म्हटलं होतं? पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवा. तर मी पॉइंट ठेवलं बाळा. इकडे काय आहे? 2 आहे. तिकडे काय आहे? 0 आहे. असा करावा लागतो. किती शून्य कमी आहेत? सॉरी, किती अंक कमी आहेत? 2. 2 शून्य लावून टाका अजून. खतम. म्हणजे हा 9 जसंच्या तसं, 8 जसंच्या तसं, 3 जसंच्या तसं, पॉइंट पण जसंच्या तसं. टकल्याने 2 2 म्हणजे तुमचं उत्तर 62.389. अशा पद्धतीने बारीक बारीक गोष्टींवर जास्त लक्ष द्यायचं. समजलं? समजलं? काही डाऊट आला? पक्का? इथपर्यंत समजलं का बाळांनो? खूप सारे एक्झाम्पल येणार आहे, तसे काही नाही. ठीक आहे, पण काही डाऊट आहे कोणाला? हा तिसरा प्रश्न होता बघ. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण आता. बारकावे समजणे महत्वाचे आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला 69.870 हा करून दाखवा मला. हा सोपा राहील भले अजून. चौथा. ठीक है, प्लस 124.341. ये तो बहुत इजी, बहुत इजी. इसमें तो कोई टेंशन ही नहीं है. पॉइंट के नीचे पॉइंट भी है, पॉइंट के साइड में सारे के सारे पॉइंट भी है, नंबर भी है. ठीक है, तो इसको कैसे सॉल्व करोगे? देखो 69.870. हाँ लिखो लिखो, करो बाबा करो, मैं नहीं बता. लो, इतना टाइम नहीं लगना चाहिए बड़ा. जल्दी झाला. झालं. आता बघा, खूप साऱ्या मुलांनी काय केलं असेल सांगतो. पहा, 124.341 आणि त्याच्यानंतर 07896 माहित नाही असा केला की काय केला की 124.341 69870 असाही केला असतील बहुत जणांनी. असा करायचा नाही. मी का म्हटलं होतं बाळा, पॉइंटच्या खाली पॉइंट, तिकडे काय आहेत? 3. सॉरी 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 सॉरी. अब देखो, सबसे पहले 69 लिखा होगा, 0.870 बराबर आहे. पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवणे. तिकडे काय आहे? 3 4 1. इकडे काय आहे बाळा? 4 2 1. हा लक्षात ठेवायचं बेरीज करता. समजलं? कसंही असो, पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवणे, पॉइंटच्या डावीकडे जे संख्या आहेत ते लिहिणे, पॉइंटच्या उजवीकडे जे संख्या आहेत ते लिहिणे, बस. ठीक आहे, आता करा बेरीज. टकल्या 1, 7 आणि 4, 11चा 1. ठीक आहे, 8 आणि 4 12, 12चा 2, हातचा 1, पॉइंट जसाचा. चला 9 आणि 1 10 आणि 4 14 बाळा, 6 आणि 1 7 आणि 2 9, 194 पॉइंट 211 कोणाचं आलं होतं? बहुत बढिया, बहुत बढिया, बहुत अच्छा लगा. ठीक आहे, चलो शेवटी एक अजून एक्झाम्पल घेतो आणि ह्या बेरीजला संपवतो. शेवटचा प्रश्न बघा बाळांनो. जर मी म्हणेन 235.89, 235.89 प्लस, लक्ष द्या, सगळ्या व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल सोबत आपण डील करतोय हे लक्ष द्या. ठीक आहे, 290.09 यांची मला बेरीज करणे. कसं करणार? तर टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो. लक्ष दे, 235.89 पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवा, पॉइंटच्या उजवीकडची संख्या लिहा, डावीकडची संख्या लिहा, जसेचे तसे आणि बेरीज करा. काही टेन्शन नाही. 9 9 9 9, 11चे हातचा, 8 आणि 1 पॉइंट जसाचा, 5 टकल्या, 9 आणि 3 व हातचा, 2 आणि 2 4 आणि 1 तुमचा उत्तर. गुड गुड, मस्त उत्तर काढता तुम्ही. समजत आहे का? नाही बाळा, आता आपण सबस्ट्रॅक्शन कडे जाऊया. जसं आपण बेरीज केलं ना,
त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत आता, वजाबाकी. काय करणार आहोत, सबस्ट्रॅक्शन. कोणता ऍक्शन, सबस्ट्रॅक्शन. त्याला म्हणतो आपण वजाबाकी. समजला का काकी, काकी समजला का? अरे सगळ्या नवऱ्यांना समजलं का, आणि सगळ्या नवरदेवांना तर शुभमंगल. चलो बघा बाळांनो, वजाबाकी बघू. आपल्याला नॉर्मल वाली वजाबाकी तर येतो ना. सांगा बरं, 12 मधून 2 गेले तर का करता? वा किती छान सांगता रे तुम्ही, मस्त येतो तुम्हाला तर. वा वा वा. अच्छा अच्छा. जर मी म्हटलं तुम्हाला 134 मधून 89 गेले तर हाही काढता मस्त. 134 मधून 89 असंच मायनस करता. 14तून बघा, 4तून जात नाही म्हणून 14तून 9 गेले, का करता मग 5 वापस 1 करता. 13तून 9 गेले बाळा किती, तर 4 करता. असं उत्तर करता. बरोबर आहे. चला बहुत बढिया, तुम्हाला तर मस्त येते रे. जर मग अगर असं मी म्हटलं तर सांगा बाळा, 2 मधून 12 गेले विचारलं तर का म्हणाल? लहान संख्येमधून मोठी संख्या मायनस करायची असते तेव्हा मोठ्यामधून लहान संख्या आधी मायनस करणे आणि उत्तरला चिन्ह हा मोठ्या संख्येचा. ठीक आहे. तर 12 मधून 2 गेले किती बाळा, असा करायचा. 12 मधून 2 गेले किती, 10. पण लहान मधून तू मायनस करत आहे म्हणून मोठ्या संख्येचा जो चिन्ह आहे तो उत्तराला द्यायचा. हा माहिती आहे ना, हा माहिती आहे ना. सर हे चिल्लर पार्टी तर आपली पहिलेच झाली जी बेसिक मध्ये. हा काऊन शिकवता, तर आता अशीच गंमत करू कोणासोबत, दशांश संख्यासोबत. कोणासोबत, दशांश संख्यांची वजाबाकी. खतरनाक. पहा, टेन्शन घ्यायचा नाही. जर मी म्हटलं 257.93, पहा प्रश्न पार 257.93 मायनस करायचा आहे बघा मला 12.01. काय, 12.01. इथे पण तसाच दिमाग लावायचा. 257.93 पॉइंटच्या खाली उजवीकडील संख्या, डावीकडील संख्या, जसेचे तसे लिहून टाकणे. लिहिलं, मायनस कराल, लक्ष दे. मायनस करताना एक गोष्ट लक्षात ठेवाल. काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवा बाबा, उजवीकडून चालू करायचा मायनस करताना, पण तेच लक्षात ठेवाल, दुसरं काहीच नाही. चला, 3तून 1 गेला, 9तून टाकला गेला, पॉइंटच्या खाली 7तून 2 गेला, 5तून 1 गेला आणि 2 जसच. काही डाऊट आहे का कोणाला, थोडसा तरी? जर मी एखादा प्रश्न दिला तर सॉल्व्ह कराल का? आता नाही, मी कम से कम 2-3 सांगतो, त्याच्यानंतर प्रश्न देतो. ऐकून घ्या. दुसरा प्रश्न पण पहा. दुसरा प्रश्न पहा. जर मी म्हणेल पाय 90945 म्हणा, 90945 पॉइंट 0 1 2 3. ठीक आहे. आणि दुसरा 9 टकल्या पॉइंट 001. आता बघ बघा, समजून घे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याला कसं डील करायचं ते बघ. हा बघा, पहिले जी संख्या आहे ती तसेच तसं लिहायचं आणि मग पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिणे. हा माहित आहे ना आपला. म्हणजे लिहिलं पॉइंटच्या, त्या बाजूला अंक किती आहे, टकल्या 1. या बाजूला टकल्या 9. समजलं? आता बघ बाळा, मायनस करताना तुम्ही मगाशी जसं बेरीज करत असताना जे काही रिकामी जागा होती किंवा पॉइंट नंतर जिथे अंक कमी होते तिथे काय लावत होत्या, इथे पण तसाच करणं. इथे पण कसं, लक्ष दे, टकल्या देऊन देणे. जहां पे रिकामी जागा दिसते तिथे टकल्या देऊन देणे. चला, आता 3तून टकल्या गेला, 3च राहिला. 2तून 1 गेला, 1तून 0 गेला, टकल्यातून टकल्या, पॉइंट म्हणजे 5तून टकल्या, 4तून टकल्या 4, 9तून टकल्या 9. सर 10तून 0तून 9 नाही जात म्हणून 10तून 9 गेला 1, 8चा वापस करायचं, 9तून 1 गेला 8. तुमचं उत्तर. काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट आहे कोणाला?
आता बघा थोडासा वेगळा अजून प्रकार बघू. त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. तिसरा प्रश्न बघ रे बाळा. जर मी म्हणेल 45.234 चुप राह बाळा. आणि 12.8976 12.8976 प्रकार वेगळे वेगळे घेतोय मी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डील करायला बरं होणार. ठीक आहे, लक्ष दे, लक्ष दे, लक्ष दे चांगल्यानं. ठीक आहे, 45 पाय याच्यामधून ही मायनस करायचं आहे बरं. 45.324 पॉइंटच्या खाली इकडे संख्या 12 आहे, लिहिलं. त्या बाजूला संख्या 8 9 7 6. काही डाऊट बाळा? मायनस. मी काय म्हटलं होतं, जिथे पॉइंट नंतर अंक कमी दिसतात ना तिथे टकल्याचा उपयोग कर. खाली 4 अंक आहेत, वरती किती अंक आहेत? 3. म्हणजे 1 न कमी आहे ना तो, तर त्याला 1 टकल्या लावून टाका ना रे. बस कामच जमलं. टकल्या लावून टाक, खतम झालं. ठीक आहे, आता मायनस करू शकता तुम्ही. कसं? 10तून म्हणजे 0तून 6 जात नाही, म्हणून त्याला 10तून 6 मायनस करा तर 4 उरतो. 1 हातचा वापस आला. आता हा 4 ला 4 नाही पकडायचा, तो आहे 14 बाळा. 14तून तुमचे 8 गेले, किती राहिले? तर 6 राहिले. त्याच्यानंतर 1 त्याचा वापस करा. पुन्हा 2 मधून 10 जात नाही, तर 12 मधून तुमचे 10 गेले, तर 2 राहिले. 1 पुन्हा वापस करा. बघा पुन्हा 3 मधून 9 जात नाही, तर 13 मधून बाळा 13 मधून तुमचे 9 गेले, तर 4 राहिले. पॉइंट जसंच्या तसं ठेवा. हा पॉइंट हो बरं, नाही तर टकल्या समजा. पॉइंट 1 वापस करा. 5तून 3 गेलं बाळा 2, मग 4तून 1 गेला 3. हा तुमचा उत्तर. समजलं का? अशा पद्धतीने मायनस तर तुम्हाला करता येतो. एक गोष्ट लक्षात द्या की जसं आपण आधी मायनस करत होतो ना तसंच मायनस करायचं आहे. फक्त इतकं लक्षात ठेवायचं की पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवणे, मग तो ऍडिशन राहो किंवा सबस्ट्रॅक्शन राहो. समजलं का? काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट आहे कोणाला? पक्का? अरे पक्का? चला, तर मग अगर सपोज मी तुम्हाला एक उदाहरण दिलं तर करू शकाल का? तर मग मला करून दाखवा बाळांनो. जे काही असेल चौथा किंवा तिसरा. 20 मधून 1.26 20 मायनस 1.26 पाहू कोणाचं उत्तर येतं. 20 मायनस 1.26. बघा बघा, सांगा कोणाचं उत्तर येतोय. सांग काय आलं. बघा काय काय आलाय कोणाचा बघून घ्या, चेक करा. आता 20 म्हणजे 20 नसून 20.0 वाटेल तितके लावू शकता, लावू शकता. आता हा 20 मधून मायनस करायचा आहे, तो मान्य कराल? तर काय लिहाल तुम्ही? 20 पॉइंट टाकल्या, लिहिलं. त्याच्यानंतर काय आहे तो? पॉइंटच्या खाली पॉइंट. पॉइंटच्या डावीकडे 1, उजवीकडे 26. पण मायनस करत असताना मी काय म्हटलं होतं? बॅलन्स करायचं. खाली पॉइंट नंतर 2 अंक आहेत आणि वरती किती आहे? 1च ना. 1 वाढवून टाका ना रे, झालं, कामच जमलं. समजलं? आता आता तुम्हीच स्वतः सांगा, 0 मधून 6 जातो का रे? नाही जात. तर मग 10तून 6 गेले बाळा 4. 1 वापस करा परत त्याचं. पुन्हा 10तून 3 गेले 7. पॉइंटच्या खाली पॉइंट. 1 वापस करा. पुन्हा 10तून 2 गेले 8. 1 वापस करा आणि 18.74 तुमचा उत्तर मिळवा. समजलं का? है ना? बघा बाळांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी बिलकुल जोरदार पद्धतीने आल्या पाहिजे हे लक्षात घ्या. याच बारीक बारीक गोष्टी तुम्हाला छान करणार आहेत समोर, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट आहे कोणाला? थोडसा तरी, उलुसा तरी? चला लक्ष द्या आता. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ बाळा. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हालाच देतो, तुम्हीच सांगा बरं. 20 मधून 0.1 मायनस करायचं आहे. सांगा उत्तर कोणाचं येतं? 20 मायनस 0.1. असे तू बैल काम करशील माहित असून सुद्धा, है ना? है ना? बघा, तर मी आधीच सांगितलं होतं 20 म्हणजे काय असते? 20 पॉइंट वाटेल तितके 0 लावू शकता. बस
या 20.0 मधूनच काय पॉइंटच्या खाली पॉइंट, इकडे 0 आणि इकडे 1 काय करू शकता? ठीक आहे, 0तून 1 जातो का? नाही. अरे 0तून 1 नाही जात, तर 10तून 1 गेला 9. मान्य कराल? पॉइंटच्या खाली पॉइंट 1 वापस. 10तून पुन्हा 1 गेला 9. समजला? 1 वापस. आणि 2तून 1 गेला म्हणजे 19.9 तुमचा उत्तर. या पद्धतीने डील करायचं. सगळ्यांना समजत आहे आता? सगळ्यांना समजत आहे? शेवटचा एक प्रश्न मला करून दाखवा, मग आपण समोर जाऊया. 20.67 20.67 मायनस 21.67 हे पाहू कोणाचा उत्तर येत होते. मायनस 21.67. आता तोंडी यायला पाहिजे तुमचं. गुड, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय विचारात घ्याल की 20 मधून ते 21 पहा, मोठ्या संख्येत मायनस नाही करू शकत ना. तर पहिले काय करायचं, मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करायची. ह्या लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ज्या क्षणी तुम्ही असं करतात, 7 मधून 7 0, 6तून 6 0, पॉइंटच्या खाली पॉइंट. अरे 1तून 1 गेला 1, 2तून 2 म्हणजे एकच उत्तर आला ना. पण पर्यायामध्ये एकही राहते, मायनस एकही राहते. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचा द्यायचं, तर मोठ्या संख्येला चिन्ह मायनस आहे, म्हणून हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मोठ्या संख्येचा चिन्ह द्यायला मुलं विसरतात, हा लक्षात घ्या. काही डाऊट आहे का कोणाला? अरे काही डाऊट आहे का कोणाला? पक्का? ठीक आहे, तर यावर आधारित आपण आज रात्रीला लाईव्ह क्लास जेव्हा घेणार आहोत, मस्तपैकी एक्झाम्पल घेणार आहोत. ठीक आहे, तर तुमचं काम काय राहणार आहे माहित आहे ना? रजिस्टर पेन मस्तपैकी चॅट मस्त करायचं. लाईव्ह मध्ये येता बरोबर लाईक पहिलेच करून टाकायचा, आणि होत असेल तर इकडे तिकडे शेअर करून टाकायचा. ज्यांना यायच्या येतील. ठीक है ना? आई होप बच्चा ये आपको समझ में आया होगा. जो भी चीजें हैं हम लोग और बेहतरीन ढंग से डिस्कस करेंगे. यहाँ तक अगर सपोज किसी ने हमारा वीडियो देखा होगा और अगर सपोज हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अच्छा लगा होगा, ऐसे ही हम लोग पढ़ते हैं, एक ऐप के थ्रू पढ़ते हैं. आप चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो. हमारा अगर आपको डिटेल चाहिए तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. आपको सारी चीजें बताई जाएगी कैसे हमारे साथ जुड़ना है. और अगर सपोज हमारा वीडियो अच्छा लगा तो चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते. थैंक यू.